नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अदानी खोलात तर शेअर बाजार कोमात. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं की अदानी यांचा पाय अक्षरशः खोलात सापडला आहे आणि त्यांचा पाय खोलात गेल्यामुळे शेअर बाजार हा कोसळला आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नेमकी काय आहे गौतम अदानींचं हे प्रकरण. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काही वर्षांपासून अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले जात होते की अदानींनी पैसे दिल्याचा आरोप हिडेनबर्ग रिसर्चद्वारा केला जात होता आणि त्यावेळी गदारोळ माजलेला. मात्र आज एवढा काळ उलटून गेल्यानंतर अदानी यांना अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवलं आहे. अमेरिकन कोर्टाने अदानी यांना दोषी ठरवल्यामुळे अदानी यांचा पाय खोलात गेलाच, परंतु शेअर बाजार देखील प्रचंड कोसळला आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपण नेमकी जाणून घेऊया की काय आहे अदानी यांचं ते प्रकरण ज्यामुळे अदानींचा पाय खोलात गेला. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर 2000 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला होता. अमेरिकेच्या वकिलांनी सांगितले की अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह इतर 7 जणांनी सौर ऊर्जा वितरित करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना 2029 कोटी रुपयांची म्हणजे 265 दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केली होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदानी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदानी समूहाकडून उत्तर दिले गेले नाही. याआधी अमेरिकेतील हिडेनबर्ग रिसर्च संस्थेने असे आरोप केले होते आणि अदानी समूहाने त्यावेळी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले. न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट US अटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्ध पत्रक काढले. US अतिरिक्त सहाय्यक अटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले, भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटं बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदानी आणि इतरांवर ठेवण्यात आला. या सर्व प्रक्रियेदरम्यान अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी असेही म्हटले की अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी व माजी CEO विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला आणि $3 अब्ज अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले. गौतम अदानी यांच्याशिवाय या आरोपात 6 लोकांची नावे आहेत. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे CEO विनीत जैन, रंजित गुप्ता, रुपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्या नावाचा समावेश आहे. गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपानुसार या प्रकरणात सामील असलेल्या षडयंत्रकर्त्यांनी गौतम अदानी यांना न्यूमेरा युनो आणि द बिग मॅन या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याची प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदानी यांनी आपला मोबाईल फोन वापरला होता. म्हणजे मित्रहो, तुमच्या लक्षात आलं का नक्की काय हे प्रकरण होतं. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून गौतम अदानी यांचं हे प्रकरण तुम्हाला सांगू इच्छितो. न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट US अटर्नी कार्यालयाने अदानी घोटाळ्या प्रकरणी एक प्रसिद्ध पत्रक काढलं होतं. US अतिरिक्त सहाय्यक अटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले की भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदानी आणि इतरांवर ठेवण्यात आला होता. आणि आता अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी यांच्यावरचा जो आरोप हा कन्फर्म केला आहे. आता गौतम अदानी यांना अटक होते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता गौतम अदानी यांना अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भारताची नाचक्की यामुळे जगभरात झाली आहे. गौतम अदानी हे त्यांचे मोठे भाऊ, एक प्रकारचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी यांची मदत घेतात का आणि नरेंद्र मोदी हे जागतात का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण विरोधी पक्षनेते म्हणजे काँग्रेस हे अतिशय आक्रमकपणे अदानी आणि मोदी यांच्याविरुद्ध देशभरात एक प्रकारचा डोंब माजवणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मोदी कशाप्रकारे या प्रकरणाकडे लक्ष घालतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ते आपण येत्या काळात पाहणार आहोत. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की गौतम अदानी यांनी
2,000 कोटींची लाच दिल्याचा आरोप ठेवल्यानंतर भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ बघायला मिळाली. अदानी समूहाच्या शेअरमध्ये 20% घसरण पाहायला मिळत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर 2,000 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला. यानंतर याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात देखील उमटले असून शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच अदानी समूहाच्या शेअरमध्ये जवळपास जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की 20% घसरण ही झालेली आहे. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह इतर 7 जणांनी सौर ऊर्जा वितरित करण्याचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना 2,029 कोटी रुपयांची म्हणजेच $265 दशलक्ष लाच देऊ केली होती, ज्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. आणि त्यानंतर हे जसं प्रकरण समोर आलं त्यानंतर त्याचे पडसाद आपल्याला शेअर बाजारात बघायला मिळाले. अदानी समूहाचे प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरमध्ये 20% घसरण झाली, जसं आम्ही तुम्हाला हे वारंवार सांगितलं. तर अदानी एनर्जी सोल्युशनही लाल रंगात रंगले. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला कंत्राट मिळवण्याबद्दल लाच दिल्याचा मोठा आरोप ठेवला गेला. या कंपनीमध्ये खरं तर या कंपनीच्या शेअरमध्ये 19.17% घसरण झालेली पाहायला मिळाली. अदानी टोटल गॅस 18.14%, अदानी पॉवर 17.79% आणि अदानी पोर्ट्समध्ये 15% घसरण यावेळी समोर आली. याशिवाय अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये 14.99%, तर ACC शेअरमध्ये 14.54% घसरण झाली. अदानी यांची समूह कंपनी असलेल्या NDTVच्या शेअरमध्ये देखील 14.37% घसरण झाली. तर अदानी विल्मारमध्ये 10% घसरण पाहायला मिळाली. अदानी समूहातील 3 प्रमुख कंपन्यांचे शेअर जवळपास 20% खाली गेल्यामुळे 2 लाख कोटींचा चुराडा झाल्याचे समोर आले. जसं आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं की गेल्या अनेक महिन्यांपासून हिडेनबर्ग अहवालात प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाची ही आत्तापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी असल्याचे बोलले जात आहे. तर आता विरोधी पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांनी देखील अदानी समूहावर आणि गौतम अदानींवर सडकून टीका केली आहे. मात्र एवढं खरं की अदानी यांच्यावर जो आरोप पक्का केला गेला त्यामुळे भारताची जगभरात नाचक्की झाली आहे. महाराष्ट्र ब्रेकिंगचा हा आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.